आम्ही सगळ्यांनी शिवाजीराव कर्डिलेंवर प्रचंड प्रेम केलं. त्यांचं व्यक्तिमत्वच हे प्रेम करण्यासारखं होतं. पण आज तुम्हाला आश्वासित करतो, शिवाजीरावांवर जेवढं प्रेम केलं, त्याच्या दीडपट प्रेम हे अक्षयवर आम्ही सगळे मिळून करू. आणि कदाचित एखादी गोष्ट शिवाजीरावांनी सांगितली आणि आमच्याच्याने राहून गेली असेल, पण मी आज तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे, अक्षयनी मागितलेली एकही गोष्ट या ठिकाणी कमी पडू देणार नाही. जी स्वप्न या ठिकाणी घेऊन तो मैदानात उतरलेला आहे, ती सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो. आमचे मंचावरचे सगळे नेते हे त्याच्या पाठीशी आहेत आणि हे सगळं काम निश्चितपणे या ठिकाणी आपण करून दाखवू. आज खरं तर या निमित्ताने मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, की ही निवडणूक एकीकडे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे अक्षय जिंकेल याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. खरं म्हणजे मी आणि पंकजाताई तर चर्चा करत होतो, की या ठिकाणी आता लोकांचं मन बनलेलं आहे. लोकांनी ठरवलंय. पण आम्ही या ठिकाणी का आलो? आम्ही याकरता आलो, की आम्हाला माहिती आहे, की तुम्ही किमान 2/3 मतांनी या ठिकाणी अक्षयला निवडून देणार आहात. पण त्यांनी आमचं समाधान नाहीये. अक्षयला 3/4 मतांनी, रेकॉर्ड मतांनी या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. खरं म्हणजे आमचे 2 युवा नेते हे आता या निवडणुकीमध्ये पूर्ण निवडणूक चांगल्या पद्धतीनं चालवतायत. एक म्हणजे आमदार संग्राम भैया जगताप आणि दुसरे डॉक्टर सुजय विखे पाटील. या दोघांनी या निवडणुकीची धुरा इतक्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हातात घेतली आहे आणि मंचावरची नेते मंडळी ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहेत, अक्षयच्या पाठीशी आहेत. त्यामुळे या निवडणुकीतलं मत हे एखाद्या उमेदवाराला दिलेलं मत नाही, एखाद्या भावी आमदाराला दिलेलं मत नाही. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत एक प्रकारे आपल्या शिवाजीराव कर्डिलेंना दिलेली आपली श्रद्धांजली आहे. हे लक्षात ठेवून मतदान करायचं आहे. त्यामुळे मला खूप शिवाजीरावांबद्दल वाटतं, पण मतदानाला मात्र मी गेलो नाही. तर मला असं वाटतं, की माझी भावना काही खरी नाही. त्यामुळे कितीही ऊन असलं, तरी देखील आपल्याला या ठिकाणी मतदानाला जायचं आहे आणि मतदान करायचं आहे.